आज आपण बनवूया चिकन पालक। त्यासाठी मी 4 आखे नग घेतलेले आहे, पालक घेतलेली आहे। आपण आता चिकन कट करून घेऊ। आपण आता चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। आपण आता पालक कट करून घेऊ। पालक स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। बस बस। आपण आता पालक टाकून घेऊ पाण्यामध्ये। आपण आता पालक बॉईल करताना सोडा टाकून घेऊ, जेणेकरून पालकचा कलर चेंज होणार नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊ सोडा। आपण आता पालक मस्त व्यवस्थित बॉईल करून घेऊ। आपण आता भाजीसाठी कांदे कट करून घेऊ। दहा मिनिटं झालेले आहे, चांगली उकळी आलेली आहे। आपला पालक व्यवस्थित आता बॉईल झालेला आहे। आपण आता एका भांड्यामध्ये पालक काढून घेऊ। पालक थंड झाल्यानंतर आपण याची बारीक फाईन पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। चॉप केलेला कांदा, अख्खी लाल मिरची, अख्खा खडा मसाला। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी, काळी मिरी, लवंग, तेजपत्ता घेतलेला आहे आणि अख्खी लाल मिरची घेतलेली आहे। आपण आता कांदा व्यवस्थित ब्राऊन होतोपर्यंत परतून घेऊ। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे, बघू शकता। आता आपण अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊ, जोपर्यंत कच्चापणा जात नाही तोपर्यंत। आपण आता चिकन टाकून घेऊ। आपण आता चिकन व्यवस्थित परतून घेऊ 10 मिनिटं। आपण आता मसाला घोल तयार करून घेऊ। काश्मीरी लाल मिर्च पावडर, किचन किंग, चिकन मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ। आपण आता मसाल्यामध्ये पाणी टाकून घेऊ आणि छान असा मसाला घोल तयार करून घेऊ। आपला आता मसाला घोल बनवून तयार आहे। आपण 10 मिनिटं असंच मसाले भिजत ठेवू, जेणेकरून त्यांना टेस्ट पण चांगली येईल। 10 मिनिटं झालेले आहे, छान असं तेल पण सुटलेलं बघू शकता चिकनला। आपण आता टमाटरची पेस्ट आहे ती टाकून घेऊ। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ आपण। आपण आता मसाला घोल टाकून घेऊ।
मसाला गोल व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आपण आता पालकची पेस्ट टाकून घेऊ। आपण आता पालक मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि चिकन आपण आता अर्धा तास असं शिजवून घेऊ। आता आपलं चिकन पालक बनवून तयार आहे, आपण सर्व करून घेऊ।